अजिंक्यने मनात ठरवलं की पुढच्या रविवारी जेव्हा शीतल घरी येईल तेव्हा काही करून तिची माफी मागायची. त्याला माहीत होतं की त्याच्या माफी मागण्याने शीतल त्याला माफ करणार नव्हते, परंतु आपण एकदा प्रयत्न करायचा असे त्याने ठरवलं होतं. नंतर रविवारचा दिवस आला. शीतल दुपारच्या जेवणाची तयारी करत होती. इकडं तिकडं बघून अजिंक्य बडीशेप घ्यायच्या बहाण्याने किचनमध्ये आला, परंतु शीतलने त्याला इग्नोर केला आणि आपल्या कामात व्यस्त झाली. तरी पण अजिंक्यने तिच्याजवळ जाऊन बारीक आवाजात तिला सॉरी म्हणाला. त्याचा हा शब्द ऐकून शीतल आश्चर्यचकित झाली आणि इकडे तिकडे बघू लागली. तिला अजिंक्य काय म्हणाला हे नीट समजलं नव्हतं. नंतर अजिंक्यला वाटलं की तिला मी काय बोललो ते ऐकायलाच गेलं नसेल, म्हणून अजिंक्य परत अजून एकदा थोड्याशा मोठ्या आवाजात तिला सॉरी म्हणला. नंतर शीतल आश्चर्यचकित होऊन अजिंक्यकडे बघू लागली. तेव्हा अजिंक्य म्हणाला, मी तुला सॉरी म्हणतोय आणि तू इकडे तिकडे काय बघते? शीतल काही कळालंच नाही असं दाखवून त्याला म्हणाली, तुम्ही कशासाठी मला सॉरी म्हणत आहात? ती अजून पण तिच्या दुःखातच होती. तिच्या लग्नाला 8 महिने झाले होते आणि 8 महिन्यानंतर अजिंक्य पहिल्या वेळेस तिच्यासोबत बोलत होता. तिला जरासं वेगळंच वाटत होतं. अजिंक्य म्हणाला, मला त्या दिवशी तुझ्यावर असं रागाला जायला नव्हतं पाहिजे. अजिंक्यचे हे शब्द ऐकून शीतलचं हृदय धडधड धडकायला लागलं. ती विचार करू लागली की ती सोप्या पद्धतीने तो मला सॉरी म्हणला, जसं की काय हे सर्व इतकं नॉर्मलच होतं. शीतल गप्पच होती. त्यामुळे परत अजून एकदा तो तिला म्हणाला की हे बघ शीतल, मला माहीत आहे की माझं तुला सॉरी म्हणणं एवढ्यावरच भागणार नाही, पण शीतल मी तरी काय करणार? मला त्यावेळेस काय समजतच नव्हतं, त्यामुळे मला जे वाटलं ते मी त्यावेळेस केलं. अजिंक्यच्या अशा बोलण्यामुळे तिचं हृदय अजूनच दुखत होतं. तिने बाजूलाच ठेवलेला एक पाण्याचा ग्लास उचलला आणि जाणून बुजून अजिंक्यच्या पॅन्टवर ओतला. अजिंक्य पॅन्टला झटकू लागला आणि तिथेच किचनमध्ये आपली पॅन्ट काढू लागला. शीतलने आपले डोळे बंद केले आणि म्हणाली, हे काय करत आहात? इथं कोणीतरी येईल आणि काय म्हणेल? अजिंक्य म्हणाला, कोणीच नाही येणार, तू नको घाबरा आणि मी त्यांना म्हणेल की तू जाणून बुजून मी पॅन्ट काढावी म्हणून माझ्या पॅन्टवर पाणी ओतलं. तेव्हा शीतल म्हणाली, ओ हो सॉरी. तेव्हा अजिंक्यला राग आला आणि तो म्हणाला, काय मूर्खपणा आहे हा? मी बघितलं तू जाणून बुजून पाण्याचा ग्लास माझ्या पॅन्टीवर ओतला आणि वरून मला सॉरी बोलत आहे. तेव्हा शीतल म्हणाली, का वाईट वाटलं का? आता पण तुम्ही तेच करत आहात. आता मी केलं तर तुम्हाला वाईट वाटलं? अजिंक्य आश्चर्यचकित होऊन म्हणाला, तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे? तेव्हा शीतल म्हणाली, जर तुम्हाला हे लग्न स्वीकारायचंच नव्हतं, मला तुमची बायको म्हणूनच घ्यायचं नव्हतं, तर तुम्ही त्यावेळेस लग्नाला होकार का दिला? पहिलं दुःख द्यायचं आणि नंतर सॉरी बोलायचं, असं तर होत नाही ना? शीतलच्या आवाजात एक प्रकारचा राग होता. आता अजिंक्य लाजकाज मान खाली घालून उभा होता, कारण शीतलचं बोलणं एकदम बरोबर होतं. तेव्हा अजिंक्य हळूच आवाजात तिला म्हणाला, तर मग तू मला माफ करणार नाहीस? आपण एक मित्र म्हणून तरी राहू शकतो ना? शीतल अजिंक्यवर खूप सारे प्रेम करत होती, परंतु आज काय माहीत अजिंक्यच्या सॉरी बोलण्याने पण तिला राग येत होता. ती म्हणाली, दोस्तीचं तर काय माहीत नाही, पण तुम्ही जोपर्यंत माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही की खरंच काय कारण होतं. पहिलं तर तुम्ही लग्नाला हो म्हणाला, नंतर मला बायको मानण्यासाठी नकार देऊ लागला. या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत मी तुम्हाला माफ करू शकत नाही. नंतर ती पाण्याचा जग घेऊन डायनिंग टेबलकडे गेली. अजिंक्य पण किचनमधून तिच्या पाठोपाठ बाहेर आला. शीतल त्याच्याकडे बघून बडबड करू लागली आणि म्हणाली, काय सांगावं? आता दोस्ती करचाल आणि उद्या ज्याला तुमचं मन भरलं की म्हणचाल, या दोस्तीला पण मी मनात मानत नाही. शीतलने वाकडं तिकडं तोंड करत असं त्याला म्हणाली. त्यामुळे अजिंक्यला मनात नसून पण हसू आलं. म्हणाला, कधीच नाही, मी तुला वचन देतो. आता तर मैत्री कर माझ्यासोबत. शीतल त्याला काहीच बोलली नाही आणि आईबाबांना बोलवण्यासाठी बेडरूमकडे गेली. तिकडून सुप्रियाताई त्यांच्या बेडरूमच्या खिडकीतून हे सर्व बघत होत्या. त्यांना वाटलं की जर या दोघांनी जास्त वेळ एकमेकांसोबत घालवला तर सर्व काही ठीक होऊ शकतं. घरातील सर्वजण डायनिंग हॉलमध्ये जेवणासाठी एकत्र झाले. सुप्रियाताई राहुलला म्हणाल्या, राहुल तू शनिवारी कॉलेज संपल्यानंतर शीतलला डायरेक्ट घरीच घेऊन ये आणि नंतर सोमवारी तिला कॉलेजला सोड आणि नंतर तिथून ती हॉस्टेलला निघून जाईल. राहुल हो म्हणाला. तेव्हा शीतल म्हणाली, आई असं गेल्याने माझ्या अभ्यासाचे नुकसान होईल. सुप्रियाताई म्हणाल्या, शीतल जास्त नाटक करू नकोस. मी तुझ्यापासून जास्त दिवस लांब नाही राहू शकत. तू आपला अभ्यासाचं सर्व साहित्य सोबत घेऊन ये. शीतल आपली मान खाली घालून सुप्रियाताईंना हो म्हणाली. सुप्रियाताई शीतलच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, शीतल तू रविवारी सकाळी येतेस आणि संध्याकाळी निघून जातेस. तुझ्यासोबत मन मोकळे बोलायला पण
भेटत नाही. आता अधूनमधून अजिंक्य आणि शीतलमध्ये पण थोडं थोडं बोलणं होतच होतं. जसं की हाय हॅलो कसे आहेस अशा प्रकारचे बोलणे. एके दिवशी कंपनीच्या कामासाठी अजिंक्य एका हॉटेलमध्ये गेला. कंपनीचं काम झाल्यावर तो हॉटेल बाहेर येऊ लागला. तेवढ्यात त्याची नजर तिथेच हॉटेलमधील एका टेबलवर गेली. तो बघतो तर काय, राहुल एका मुलीचा हात हातात घेऊन बसला होता आणि दोघं पण प्रेमाने एक दुसऱ्यांना जेवण भरवत होते. अधूनमधून हसत पण होते. अजिंक्यला त्या मुलीचा चेहरा दिसत नव्हता. त्याला असं वाटलं की ती मुलगी शीतल तर नसेल ना, म्हणून तो थोडा जवळ जाऊन त्या मुलीचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करू लागला. तो जवळ गेला तर त्याला दिसलं की ती शीतल नसून राधिका होती. अजिंक्यला काही समजतच नव्हतं की काय करावं. त्याला एक वेळेस असं वाटलं की तिथे जाऊन त्या दोघांना याबाबतीत विचारावं, पण परत वाटलं होतं त्या दोघांना उगाच त्रास नको द्यायला. घरी राहुल आल्यानंतर जरा विचार करूनच त्याला याबाबतीतच विचारावं. आज शनिवार होता तर शीतल पण घरी येणार होती. संध्याकाळचे जेवण झाल्यानंतर राहुल आपल्या बेडरूममध्ये फोनवर बोलत इकडे तिकडे फिरत होता. अजिंक्यने त्याला एकटं बघून तो त्याच्यापाशी गेला. राहुलने अजिंक्य दादाला बघताच आपला फोन ठेवून दिला आणि म्हणाला, दादा तुम्ही दरवाजात का उभे आहात? आतमध्ये या, काही काम आहे का? अजिंक्य आतमध्ये येत एका खुर्चीवर बसत म्हणाला, काही नाही राहुल, बस असंच आलो होतो. तुझ्यासोबत बोलायचं मन करत होतं. राहुल म्हणाला, अजिंक्य दादा तुम्ही तर इथं आल्यावर पण तुमच्या कामात व्यस्त झाला. संध्याकाळी घरी येतो तर थकलेला असता. त्याच्यामुळे माझ्या मनात असून पण मी तुमच्यासोबत जास्त वेळ घालवू शकलो नाही. नंतर दोघे पण भाऊ आपल्या लहानपणीच्या गोष्टी आठवण काढून गप्पा गोष्टी मारू लागले. तेवढ्यात अजिंक्य राहुलला म्हणाला, राहुल तू आज दुपारी कुठल्या हॉटेलमध्ये गेला होता का? आता राहुल घाबरलाच. त्याला वाटलं की नक्कीच अजिंक्य दादांनी मला बघितलं असणार तिथं आणि तो म्हणाला, दादा तुम्हाला कसं माहीत? अजिंक्य म्हणाला, राहुल माझ्या काही कामानिमित्त मी ते हॉटेलमध्ये आलो होतो आणि तुझ्यासोबत एक मुलगी पण होती वाटलं. राहुल घाबरून म्हणाला, ओ दादा ती राधिका होती. तेव्हा अजिंक्य म्हणाला, राहुल याच्यात घाबरण्यासारखं काय आहे? राहुल म्हणाला, दादा खरंच तुम्ही रागवला तर नाहीत ना? अजिंक्य म्हणाला, नाही, पण मला हे सांग की काय चाललंय तुमच्या दोघात आणि किती दिवसांपासून? राहुल लाजत म्हणाला, अजिंक्य दादा आम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. अजिंक्य आश्चर्यचकित होऊन म्हणाला, काय बोलतो हे? राहुल म्हणाला, हां दादा, आम्ही पाठीमागच्या 3-4 वर्षापासून एक दुसऱ्यांवर प्रेम करत आहे आणि कॉलेज पूर्ण झाल्यानंतर आम्ही दोघं लग्न पण करणार आहे. अजिंक्यला आता झटका बसला होता. तो इतक्या दिवसापासून राहुलचं शीतलसोबत काहीतरी चालू असेल असं त्याला वाटत होतं आणि आता तर हे काय नवीनच. कारण राहुल आणि शीतल या दोघात घनिष्ठ मित्रता होती. त्यामुळे अजिंक्यचा तसा गैरसमज झाला होता. तेव्हा अजिंक्य म्हणाला, राहुल शीतलला माहीत आहे का हे सर्व? राहुल म्हणाला, हां दादा, पहिल्या दिवसापासूनच शीतलला सर्व काही माहीत आहे आणि तिनेच मला त्यावेळेस सांगितलं होतं की राधिका चांगली मुलगी आहे, लवकरात लवकर तिला प्रपोज कर. अजिंक्यला तर अजूनच आश्चर्य वाटलं. शीतल तुझ्या अफेअरमुळे खुश होती का? राहुल हैराण झाला आणि काही विचार न करता म्हणाला, हां दादा, ती भरपूर खुश होती आणि ती मला त्यावेळेस म्हणाली पण होती की योग्य वेळ बघून मी मम्मी पप्पाला आमच्या दोघांच्या बाबतीत सांगेल. अजिंक्यला काय समजत नव्हतं काय बोलावं, कारण अजिंक्यला पहिल्यापासून वाटायचे की राहुल आणि शीतल या दोघात काहीतरी चाललंय, यांचं अफेअर असू शकतं असा त्याचा गैरसमज होता. पण इथं तर वेगळंच आहे. राहुलचा अफेअर राधिकासोबत आहे आणि शीतल त्याला साथ देत आहे. त्यामुळे विषय बदलून अजिंक्य राहुलसोबत इकडच्या तिकडच्या गोष्टी करू लागला. तर तो त्याला शुभरात्री म्हणून त्याच्या बेडरूममध्ये निघून गेला. तो बेडरूममध्ये जाऊन भरपूर वेळ विचार करत बसला की ज्यावेळेस मी ऐकलं होतं की राहुल मम्मीला सांगत होता की त्याने शीतलला प्रपोज केला आणि शीतलने त्याला हा म्हणलं, हे ऐकलेलं चुकीचं आहे का? ते काही दुसऱ्याच विषयावर बोलत होते आणि आज मी राहुलला राधिकासोबत बघितलं. त्यांचं अफेअर आहे आणि शीतल त्या दोघांना सपोर्ट करत आहे आणि शीतल पण या त्यांच्या नात्याला 3 वर्षापासून साथ देत आहे. अजिंक्यचं काय डोकं चालत नव्हतं. त्याला झोप पण लागत नव्हती. तो रूममध्ये इकडे तिकडे फिरत होता. तेवढ्यात त्याला तहान लागली. पाणी पिण्यासाठी पाण्याची बॉटल बघितली तर बॉटलमध्ये पाणी नव्हतं. तो पाणी घेण्यासाठी बेडरूममधून बाहेर आला.
तर त्याला दिसलं की शीतलच्या बेडरूमची लाईट चालू आहे. त्याला वाटले की शीतल जागी असू शकते. काय माहीत काय झालं, पाण्यासाठी किचनकडे जाणारा अजिंक्य अचानक शीतलच्या बेडरूमकडे गेला. बेडरूमचा दरवाजा उघडा होता, पण आतमध्ये जाण्याचं अजिंक्यचं धाडस होत नव्हतं. थोड्या वेळ तो तिथेच दरवाजात उभा राहिला आणि नंतर डेअरिंग करून त्याने दरवाजा वाजवला. शीतल अभ्यास करत होते. ती हैराण झाली की यावेळेस कोण असू शकतं. रात्र भरपूर झाली आहे. ती उठून बेडरूमच्या दरवाजापाशी आली तर तिला समोर अजिंक्य दिसला. अजिंक्यला बघून ती जरा घाबरलीच. इतक्या दिवसापासून आज पहिला दिवस होता की अजिंक्य तिच्या बेडरूमच्या दरवाजासमोर उभा होता. शीतल आपले डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत म्हणाली, काय काम होतं का माझ्याकडे? अजिंक्य गडबडला. त्याला समजणार काय बोलावं. तेवढ्यात तो हातात येईल पाण्याची बॉटल तिच्याकडे दाखवत म्हणाला. बॉटल रिकामी होती. तीच भरायला किचनमध्ये चाललं होतं तेव्हा शीतल म्हणाली, तर काय, मग मी भरून देऊ का? शीतल आपले डोळे मोठे करत म्हणाली, नाही नाही, ती बॉटल मी स्वतःच भरून आणीन. शीतल म्हणाली, तर मग जावा ना, कुणी थांबवलं आहे का? किचनचा रस्ता विसरून गेलाय? अजिंक्य तिच्या बोलण्यावर गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, नाही नाही, मी रस्ता विसरलो नाही, ते तुझ्या बेडरूमची लाईट चालू होती म्हणून इकडे आलो. शीतल म्हणाली, मी अभ्यास करत होती त्याच्यामुळे लाईट चालू होती. अजिंक्य म्हणाला, ओहो, चांगली गोष्ट आहे की तू अभ्यास करत आहे, पण रात्र भरपूर झाली आहे तर आता झोप. इतक्या रात्रीपर्यंत जागरण तब्येतीसाठी चांगलं नसतं. अजिंक्यचं हे बोलणं शीतलला चांगलं वाटलं. अजिंक्यचं मन आता राहत नव्हतं. त्याला वाटत होतं की शीतल असंच मिठीत घ्यावं आणि बेडवर जाऊन एकाच कंबलमध्ये झोपावं, पण त्याने आपल्या मनावर कंट्रोल ठेवलं. तेवढ्यात शीतलने अजिंक्यच्या हातातून पाण्याची बॉटल घेतली आणि त्याला म्हणाली, तुम्ही इथे बसा, मी पाणी घेऊन येते. अजिंक्य म्हणाला, नको शीतल, राहू दे, मी घेऊन येईल. पण शीतलने त्याचं ऐकलं नाही आणि त्याच्या हातातून पाण्याची बॉटल घेतल्याने किचनकडे जावं लागली. ती तर याच विचारात होती की लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदा अजिंक्यने तिची काळजी घेतली होती, जसं की तो लहानपणी माझी काळजी घ्यायचा. तशी इकडे अजिंक्य तिच्या बेडरूममध्ये तिची वाट बघत होता आणि विचार करत होता की शीतलसोबत भांडण नसती केली तर आज तिच्यासोबत माझे सुहागरात झाले असते. आणि हे किती सुंदर आहे, हिचा स्वभाव पण छान आहे, किती मज्जा आली असते. तेवढ्या शीतल पाण्याची बॉटल घेऊन आली. शीतलने ती बॉटल अजिंक्यच्या हातात दिली तेव्हा अजिंक्यने हळूच तिच्या हाताला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण शीतलने त्याचा हात झटकून दिला. तेव्हा अजिंक्य म्हणाला, थँक्यू शीतल, आता रात्र भरपूर झाली आहे, तू झोप. आणि म्हणाला, गुड नाईट शीतल. शीतल पण म्हणाली, ठीक आहे, गुड नाईट. अजिंक्य आपल्या बेडरूमकडे जाऊ लागला. तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं आणि तो पाठीमागे वळून बघू लागला. शीतल अजून पण तिच्या बेडरूमच्या दरवाजात उभी होती. अजिंक्य जसा पाठीमागे वळून बघू लागला तसे इशाऱ्याने शीतलने विचारलं, काय झालं? तर अजिंक्य म्हणाला, ते तुला काहीतरी विचारायचं होतं, पण आता रात्र भरपूर झाले आहे त्यामुळे सकाळी विचारेल. शीतल म्हणाली, ठीक आहे, आणि तिने आपल्या बेडरूमचा दरवाजा बंद करून घेतला. पुढच्या दिवशी राहुल हळू शीतलच्या रूममध्ये आला. शीतल, शीतल, कुठे आहेस तू? राहुल, तू असा का ओरडत आहेस माझ्या नावाने? काय झाले सांग? राहुल म्हणाला, शीतल, काल अजिंक्य दादांनी मला आणि राधिकाला हॉटेलमध्ये बघितलं आणि आमच्या अफेअर बाबतीत त्यांना माहीत झालं आहे. शीतल आश्चर्यचकित होऊन म्हणाली, काय सांगतोस? हा शीतल, मी खरंच बोलतोय. अजिंक्य दादांनी काल आम्हाला हॉटेलमध्ये पाहिलं. शीतल म्हणाली, हो, तो तुझ्यावर रागाला गेला असेल मग? राहुल म्हणाला, नाही, त्याने काय केले नाही, पण त्याने याबाबतीत मला विचारलं तर मी सर्व काही खरं खरं सांगून टाकलं. पण मला एक गोष्ट समजत नाही की माझ्याबद्दल आणि राधिकाबद्दल विचारता अजिंक्यदादामध्येच तुझ्या बाबतीत पण काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करत होते. शीतल म्हणाली, अरे राहुल, पण माझ्या बाबतीत काय? मी काय केले? राहुल म्हणाला, हां शीतल, राहुल दादा विचारत होता की माझ्या आणि राधिकाच्या अफेअर बाबतीत तुला माहीत आहे का नाही आणि या अफेअरमुळे तू खुश आहे का नाही? शीतल म्हणाली, हे बघ, आता हे काहीतरी नवीन मला माहीत असल्याने आणि तुझ्या अफेअरबद्दल मी खुश असणार, याच्याशी काय घेणं देणं आहे? राहुल, तुझा भाव पण जरा वेगळ्या स्वभावाचा माणूस आहे. रात्री तर मला म्हणत होते की शीतल, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचे, माहीत नाही आता कोणत्या बाबतीत काय विचारणार आहेत, मला तर लय टेन्शन आले. राहुल म्हणाला, म्हणजे तुझं अजिंक्यदादासोबत बोलणं झालं आणि ते पण रात्री? म्हणजे अजिंक्यदादाने तुला स्वीकारलं म्हण की?
तुला बायको म्हणायला तयार आहेत वाटतं आणि तुमच्या दोघांची भांडणं मिटली आणि तू मला अजून पण सांगितलं नाहीस. जा, मी नसतो तुला बोलत. शीतल म्हणाली, नाही राहुल, तसं नाही, तू चुकीचा समजत आहेस. शीतलने रात्री घडलेला सगळा घटनाक्रम राहुलला सांगितला. तेव्हा राहुल तिला चिडवत म्हणाला, ओहो, असं हाय वय, चल बरं झालं, कमीत कमी अजिंक्य दादाला तुझी काळजी तर आहे. शीतल म्हणाली, काय राहुल, तू पण कुठल्या गोष्टी कुठे पण जोडत राहतो. त्यांना बस माझ्यासोबत मैत्री करायची आहे, पण मी त्यासाठी नकार दिलेला आहे. राहुल म्हणाला, काय शीतल, तू पण वेडे आहेस. कर ना मैत्री करण्यात काय अडचण आहे. मैत्री केल्याने असं पण होऊ शकतं की तुमची मनं एक दुसऱ्यांसोबत जुळून सर्व काही ठीक होईल. शीतल त्याच्या केसाला धरत म्हणाली, राहुल, तू आजकाल जास्तच बोलायला लागला आहे. असं पण त्यांनी माझ्यासोबत केलेल्या गोष्टी मी इतक्या सहजासहजी विसरत नसते. भरपूर रडवले आहे मला तुझ्या अजिंक्य दादाने. असं बोलून तिने राहुलचे केस सोडले आणि नाराज झाले. राहुल म्हणाला, पण शीतल, तू अशी लगेच नाराज का झालीस. मी सांगितलं होतं ना दुःखी व्हायचं नाही. चल बरं, माझी स्पेशलवाली कॉफी दे मला आज. मी आज खूप खुश आहे. असं बोलून राहुल हसू लागला. शीतल पण हसू लागली आणि म्हणाली, ठीक आहे, बनवते कॉफी, तू चल हॉलमध्ये. राहुल म्हणाला, मी हॉलमध्ये नाही, बाहेर गार्डनमध्ये जाऊन बसतोय. शीतल म्हणाली, ठीक आहे, गार्डनमध्ये घेऊन येईल. राहुल गार्डनमध्ये गेला तर तिथे अगोदरच अजिंक्य एकटाच काहीतरी विचार करत बसला होता. तर राहुलने शीतलला तिथूनच आवाज दिला आणि म्हणाला, शीतल, 2 कप कॉफी नाही, 3 कप कॉफी बनव आणि बाहेर गार्डनमध्ये घेऊन ये. अजिंक्य दादा पण इथेच बसला आहे. ठीक आहे बोलून शीतल कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये गेली. शीतल कॉफीचा ट्रे घेऊन बाहेर आली तर तिला दिसलं की दोघे पण भाऊ घराच्या बाहेर गार्डनमध्ये गप्पा मारत बसले होते. तिने तो ट्रे तिथे ठेवला आणि आपला कॉफीचा मग घेऊन घराच्या आतमध्ये जायला लागली. तेव्हा अजिंक्य तिला म्हणाला, आतमध्ये कुठे चाललीस, इथेच बस आमच्यापाशी. तेव्हा शीतल राहुलच्या बाजूला एका बाकड्यावर जाऊन बसली. तेव्हा अजिंक्यने शीतलकडे बघितलं. शीतल कॉफी पीत पीत मोबाईलमध्ये काहीतरी बघत होती. अजिंक्य टक लावून तिच्याकडे बघत होता. हा नजारा बघून राहुल फोन आलाय असं बोलून तेथून निघून गेला. अजिंक्य तिच्याकडे बघून विचार करत होता, किती साधी आणि सरळ मुलगी आहे. इतकी साधी आणि सरळ मुलगी इतकी सुंदर कशी असू शकते. त्याच्यातच तिचे लांब केस आणि गालावरील डिंपल तिची सुंदरता अजूनच वाढवत होते. अजिंक्य भरपूर दिवसानंतर आज शीतलला इतक्या बारकाईने बघत होता आणि तिला बघून त्याला बरं वाटत होतं. त्याला 2 वर्षापूर्वीचा तो दिवस आठवला, ज्या दिवशी तो एअरपोर्टवरून घरी काहीतरी सामान घेण्यासाठी आला होता. अजिंक्यला माहीत होतं की शीतल येणार आहे, त्यामुळे काही माहीत खरंच त्याचं सामान सुटलं होतं का जाणून बुजून तिला बघण्यासाठी एअरपोर्टवरून माघारी आला होता. त्या दिवशी पण खिडकीमधून गपचूप तो शीतलला टक लावून बघत होता आणि तिला बघण्यासाठीच तो आपलं काही सामान घरी ठेवून एअरपोर्टवर गेलता आणि नंतर त्याचाच बहाणा करून घरी आला होता. त्या दिवशी पण ती अशीच याच बाकड्यावर बसली होती आणि मोबाईलमध्ये बघत होती. अधूनमधून ती आपलं डोकं वर काढून इकडे तिकडे बघत होती आणि कोणाला तरी शोधत होती. अजिंक्य पण शीतलला पसंत करू लागला होता. प्रत्येक वेळेस जेव्हा आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा दिवाळीच्या सुट्टीत राहुल बारामतीला जायचा तेव्हा तो शीतलसोबत काही फोटो काढून आणायचा आणि तो फोटो अजिंक्य दादाला दाखवायचा. तेव्हा अजिंक्य दादा राहुलच्या गैरहजेरीत त्याच्या मोबाईलमधील शीतलचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये घ्यायचा. काहीतरी चमत्कारच व्हायला लागला होता की मनातल्या मनात अजिंक्य पण शीतलला पसंत करू लागला. पण का पसंत करत आहे हे त्याला माहीत नव्हतं. परंतु जेव्हा त्यांनी राहुलकडून शीतलला प्रपोज केलं होतं आणि तिने होकार दिला आहे असं राहुल मम्मीला सांगत होता, हे अजिंक्यने ऐकलं. तेव्हा त्याने स्वतःला थांबवलं, कारण अजिंक्य आपला भाऊ राहुलवर भरपूर प्रेम करायचा. पण ते बोलणं अजिंक्यने पूर्ण ऐकलंच नव्हतं की कशासाठी प्रपोज केलं. इकडं अजिंक्य आपल्या विचारात मस्त होता. तेव्हा शीतलला पण जाणवलं की तो तिच्याकडे चोरट्या नजरेने बघत आहे. तेव्हा तिने आपलं डोकं मोबाईलमधून बाहेर काढलं आणि बघितलं तर अजिंक्य हसत तिच्याकडे टक लावून बघत होता. किती वेडा मुलगा आहे हा, किती टक लावून बघतोय माझ्याकडे. तसं बघितलं तर नवराच आहे, पण मला बायको मानण्यासाठी तयार नाही आणि आता कसं मूर्खासारखं टक लावून बघतोय माझ्याकडे, जसं काही कधी कोणती मुलगी बघितलीच नाही. मला तर वाटतं याचे विचार काय बरोबर नाहीत, उलटसुलट काम करेल वाटते माझ्यासोबत. आता हा मूर्ख राहुल पण कुठे निघून गेला काय माहीत इथून. तेव्हा ती स्वतःच्या विचारावरच
हसत आपल्या मनाला बोलली, असं कसं काय उलटसुलट हरकत माझ्यासोबत करेल? त्याला तर मी पसंतच नाही आणि जर त्यांनी तसं काही केलं तर मी काय गाजराचा हलवा आहे का? 32च्या 32 दात तोडून त्याच्या हातात देईल. कच्चं सोडणार नाही. पण याला जास्त घमंड आहे. काय मी पण काय कमी नाही. त्याने काय करण्याची हिंमत तर करू दे, मग सांगते मी काय ते. असा विचार करून शीतल तेथून जाण्यासाठी उठली. तेव्हा अजिंक्य म्हणाला, शीतल थांब जरा, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. शीतल नंतर तिथं बाकड्यावर बसली आणि म्हणाली, बोला. अजिंक्य म्हणाला, शीतल तुला राहुल आणि राधिका बाबतीत माहीत आहे का? शीतल म्हणाली, हो माहीत आहे. अजिंक्य म्हणाला, कधीपासून? शीतल म्हणाली, जेव्हा राहुलने राधिकाला बघितलं होतं तेव्हापासून. शीतलला आता समजत नव्हतं की अजिंक्य तिला असं का विचारत आहे. तेवढ्यात अजिंक्य म्हणाला, शीतल तुला खरंच या गोष्टीचा तुला काहीच फरक पडत नाही का? शीतल म्हणाली, राहुल राधिकावर प्रेम करतो, यात मला काय अडचण आहे? अजिंक्यला अजून पण खात्री पटत नव्हती. तो तिला म्हणाला, खरंच शीतल तुला काहीच अडचण नाही? शीतलला आता काहीतरी वेगळंच वाटलं. तेव्हा तिच्या डोक्यात एक विचार आला आणि म्हणाली, थांबा थांबा अजिंक्य, तुम्ही माझ्या आणि राहुलच्या दोस्तीला चुकीच्या नजरेने तर बघत नाही ना? अजिंक्य आपली मान खाली घालून गपचूप बसला. तेव्हा शीतल तर अजिंक्यच्या अशा गप्प बसण्याने रागाला गेली आणि त्याच्यावर ओरडले, आता का गप्प बसला आहे? काहीतरी बोला, काहीतरी सांगा. तुम्ही माझ्या बाबतीत आणि राहुल बाबतीत काय विचार करताय? आता अजिंक्य काय बोलणार? त्याला खूप वाईट वाटत होतं की त्याच्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे. तो चुकीचा विचार करत होता, त्यामुळेच तो काहीच बोलू शकला नाही. शीतल म्हणाली, तुमचं हे गप्प बसणं भरपूर काही सांगून जात आहे मिस्टर अजिंक्य. तुम्ही असा घाण विचार करूच कसा शकता? आणि आता माझ्या लक्षात आलं की तुम्ही मला बायको मानण्यासाठी का तयार नव्हता. तुम्ही माझ्या बाबतीत इतका घाण विचार करत होता तर त्या दिवशी लग्नाला का नाही नकार दिला? कमीत कमी मी या दुःखापासून तर वाचले असते. या बाबतीत कमीत कमी राहुलसोबत तरी तुम्ही बोलायला पाहिजे होतं. जर माझ्यावर विश्वास नव्हता तर तुम्ही तुमच्या भावावर तर विश्वास ठेवायचा असता ना? अजिंक्यला आता स्वतःचीच लाज वाटत होते आणि तो हळूच शीतलला म्हणाला, सॉरी शीतल. मला वाटलं की. शीतल अजिंक्यचं बोलणं मध्येच तोडत रागात म्हणाली, काय सॉरी? काय सॉरी? तुमची हिंमत कशी झाली माझ्या बाबतीत इतका घाण विचार करायची? तुम्ही माझ्या इज्जतीवर प्रश्न उभा केला आहे. असेही तुम्हाला माझ्या बाबतीत काय माहीत आहे? तुम्ही एकदा पण खरं काय आहे आणि खोटे काय आहे हे जाणून न घेता माझ्या इज्जतीवर प्रश्नचिन्ह उभा केलं. असं बोलून ती रडू लागली. अजिंक्य तिला म्हणू लागला, शीतल खरंच मला माफ कर, मला माझीच लाज वाटत आहे. शीतल रडत म्हणाली, तुम्ही माझ्या बाबतीत चुकीचा विचार केला आणि असेही तुम्ही माझ्या आयुष्याचा खेळखंडोबा मांडून ठेवला आहे. माझ्या बाबतीत तुम्ही इतका घाण विचार करत होता तर लग्नच का केलं माझ्यासोबत? त्यावेळेसच का नकार दिला नाही? कधी या गोष्टीचा विचार केलाय का? जर तुमचा हा घाण विचार राहुलला कळाला तर त्याला किती वाईट वाटेल की स्वतःचाच भाऊ माझ्या बाबतीत किती घाणेरडे विचार करतोय. एवढं बोलून शीतल तेथून निघून जायला लागली. तेव्हा अजिंक्यने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तर शीतल त्याच्यावर ओरडून म्हणाली, नाही नाही अजिंक्य, प्रयत्न पण करू नका माझ्यासोबत बोलण्याचा. मला माहीत नव्हतं की तुम्ही इतके घाण विचार माझ्या बाबतीत करत आहे. तुम्हाला राखीच्या पवित्र बंधनावर पण विश्वास नाही. राहुल आणि माझ्यामध्ये भाऊ बहिणीचं नातं आहे आणि तुम्ही तर राहुलसोबत माझं नाव जोडलं. छी, किती घाण विचार आहेत तुमचे. तुम्ही खूप घाण विचार करता. असं बोलून शीतल रडत आतमध्ये गेले. आता तर अजिंक्यला एक वेगळा झटका बसला. त्याला खरंच माहीत नव्हतं की राहुलला राखी बांधणारी बहीण ही त्याचीच दोस्त शीतल आहे म्हणून. त्याला फक्त एवढंच माहीत होतं की राहुलची कोणती मैत्रीण आहे ती त्याला राखी बांधते. इतकी मोठी चूक माझ्याकडून कशी होऊ शकते? मी किती मूर्ख आहे. कमीत कमी या बाबतीत पहिल्यांदा मी राहुलला विचारायला पाहिजे होते. त्याला विचारलं असतं तर आताचा हा ड्रामा झालाच नसता. आता मी काय करू? शीतलला कसं समजावून सांगू? ती माझ्यावर खूप चिडली आहे. ती शेवटी तिचं माझ्यावर रागाला जाणं बरोबरच आहे, कारण तिच्या दुःखाला मी जिम्मेदार आहे. तो आपल्या स्वतःच्या मनाशीच बडबड करत होता. जर राहुलला या बाबतीत माहीत झालं तर तो काय विचार करीन माझ्या बाबतीत? खरंच मी खूप मूर्ख आहे.
आणि घरात मम्मी पप्पाला माहीत झालं तर ते काय म्हणतील मला आणि शीतलला तिला कसं समजावून सांगू, तिला कशी खात्री करून देऊ की मी तिला पसंत करतो म्हणून, मी तिच्यावर प्रेम करतो म्हणून आणि स्वतःच्या मनाशीच म्हणाला यस मी हे करू शकतो कारण मी खरंच शीतलवर प्रेम करतो. पहिलं पण करत होतो आणि आता पण करतो, फक्त कन्फ्यूजमुळे या सर्व गोष्टी झाल्या. आय लव्ह यू शीतल, आय लव्ह यू सो मच. अजिंक्यच्या असं बदनाम करण्यामुळे एकीकडे शीतल त्याच्यावर नाराज होती तर या गोष्टीचं अजिंक्यला पण वाईट वाटत होतं. त्यातच त्याला एक गोष्टीचं बरं वाटलं की शीतल आता पूर्ण प्रकारे आपलीच आहे, तिचं कुठेही अफेअर नाही. त्याला आता वाटायला लागलं की शीतलवर आता मी प्रेम करू शकतो. पण एवढं शीतल खूप रागात होते. आता अजिंक्य टेन्शनमध्ये होता की तिची समजूत कशी काढायची. आता मला यातून फक्त माझा भाऊ राहुलच बाहेर काढू शकतो आणि तोच मार्ग सांगू शकतो. पण तो का सांगेल या सर्व गोष्टी, त्याला जर माहीत झाल्या तर तो पण माझ्यावर रागाला जाईल कारण त्याचंच नाव मी शीतलसोबत जोडलं होतं. पण काही होणार नाही असं मला वाटतंय, मी त्याला एका सेकंदात पटवू शकतो. परंतु हा सगळा घटनाक्रम त्याला आधी सविस्तर सांगावा लागेल. तेवढ्यात राहुल तिथे आला आणि त्याने बघितलं की शीतल तिथे नाही आणि मग त्याने अजिंक्यला विचारलं अजिंक्य दादा शीतल कुठे गेले, तसं पण तुम्ही दोघं भरपूर वेळ झालं बोलत होता, मम्मीला सांगू का तुमच्या दोघातली भांडणं मिटली आहेत म्हणून, त्याने अजिंक्यची चेष्टा करत म्हणाला. अजिंक्य आपली मान खाली घालून म्हणाला राहुल ती गेली पण यार माझ्यावर रागाला गेली भरपूर. राहुल म्हणाला काय म्हणतोस अजिंक्य दादा, पण ती का रागाला जाईल. अजिंक्य म्हणाला सगळी चूक माझीच आहे. राहुलला काही समजलंच नाही. काय दादा तुम्ही तर आता बोलत बसला होता ना आणि सर्व काही ठीक चाललं होतं, तेवढ्यात तुम्ही तिला रागाला पण घालवलं. तुला माहीत नाही दादा तिचा राग तर तुझ्यापेक्षा पण जास्त आहे. लवकरात लवकर तिला शांत करावं लागेल. राहुल आता मला तू भीती घालू नकोस, मला हे सांग की तिचा राग काय केल्याने जाईल. राहुल म्हणाला सांगतो मी, पण मला पहिलं माहीत तर होऊ दे ते रागाला का गेले आहे, तेव्हा तर मी तुला काही मार्ग सांगू शकेल. तेव्हा अजिंक्य सर्व घटनाक्रम आपल्या सर्व चुका राहुलला सांगतो. पण शीतलला मी पसंत करत होतो ही गोष्ट त्याच्यापासून लपवतो. हे सर्व ऐकून राहुलला झटकाच बसला. तो म्हणाला काय दादा एकदा तरी मला किंवा मम्मीला या बाबतीत विचारायचं असतं ना, आणि तसेही मम्मी केव्हापासून तुझ्या आणि शीतलच्या लग्नाचा प्लॅन करत होती, तर मग मी शीतलला कसं पसंत करू, तिला तर मी माझी बहीण मानतो सुरुवातीपासूनच. असं पण शीतलला प्रपोज करण्याची कुणात हिंमत आहे का, त्याला काय आपलं जीवन प्रिय नाही काय, तिने प्रपोज करण्याला तिथेच तुडून तुडून मारलं असताना. राहुल हसू लागला. अजिंक्य म्हणाला माफ कर राहुल, पण ही प्रपोज करण्यावाली गोष्ट मला समजली नाही. राहुल म्हणाला अरे अजिंक्य दादा, जर कोणी मुलगा तिच्याकडे बघून हसला तरी ना, तर ही जंगली मांजरीनीसारखी त्याच्यावर तुटून पडते. आता हेच बघ, तिने कॉलेजच्या पहिल्याच दिवशी कॉलेजमधील सगळ्यात जास्त गुंडागर्दी करणाऱ्या पिंट्याला लाथाबुक्याने तुडून तुडून फोडला होता. बिचारा पिंट्या 15 दिवस हॉस्पिटलमध्ये होता. तेवढ्यात अजिंक्य पण हसू लागला आणि म्हणाला हा हा, राग तर तिला भरपूर आहे, एकदम पिसाळलेल्या वाघिणीसारखा. त्याचा आज एक छोटासा नमुना आता तिने मला दाखवला. पण प्लीज राहुल, मला काहीतरी मार्ग सांग यार यातून बाहेर निघण्याचा, मला मदत कर. नाही दादा, मला तरी या सर्व गोष्टीपासून लांबच ठेवा. जर तिला माहीत झालं मी तुला साथ देतोय तर मलाच ती झोडायला कमी करायची नाही. नंतर थोडंसं नाराज होऊन राहुल अजिंक्यच्या गळ्यात पडला आणि म्हणाला माफ कर दादा, माझ्यामुळेच तुमच्या दोघांच्या जीवनात इतकी मोठी समस्या निर्माण झाली. अजिंक्य त्याच्या केसात हात फिरवत म्हणाला नाही राहुल, तसं काही समजू नको. याच्यात तुझी काही चुकी, सर्व चुकी तर माझीच आहे. तिच्यासोबत लग्नाला उभा राहण्याच्या अगोदर या सर्व गोष्टी तुला विचारून घ्यायला पाहिजे होत्या, नाहीतर हा सगळा मॅटर घडलाच नसता. आणि अजिंक्य पण उदास झाला. आपल्या भावाच्या चेहऱ्यावरील ही उदासी पाहून राहुल म्हणाला प्लीज दादा, असं उदास होऊ नकोस. जे होणार होतं ते झालं. पहिलं मी हे बघतो की मॅडमचा मूड कसा आहे, नंतर राधिकाला सांगून आपलं तिघं मिळून काहीतरी मार्ग काढू. अजिंक्य म्हणाला राधिकाला का, तिला पण हे सर्व माहीत आहे काय. राहुल म्हणाला हां दादा, राधिकाला सर्व माहीत आहे, मी तिच्यापासून काहीच लपत नाही. ती तर माझ्यापेक्षा पण जास्त उतावळे आहेत तुला आणि शीतलला एक सोबत आणण्यासाठी. अजिंक्य म्हणाला थँक्यू राहुल, मला तू माफ केलं. राहुल म्हणाला काय दादा तू पण सॉरी म्हणतोय, तू फक्त तुझा क्रेडिट कार्ड तयार ठेव,
या सर्वांच्या मोबदल्यात मला काहीतरी देण्यासाठी आणि हसू लागला. त्याच्यासोबत अजिंक्य पण हसू लागला आणि दोघे पण हसत हसत घराच्या आतमध्ये आले. इकडे शीतल आपल्या बेडरूममध्ये रागा झोपून रडत होती. असं पण कोण करतं का वेड्यासारखं? जे मनात आलं तेच खरं मानत बसायचं. एकदा कमीत कमी राहुलला, मला किंवा मम्मीला या बाबतीत विचारायचं तरी सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असत्या. दिसायलाच फक्त सुंदर आहे, मूर्ख डोक्याचा तर भागच नाही. मी पण किती मूर्ख आहे, या वेड्यावर प्रेम करत होते. मी तर माझ्या मनात हाच भ्रम ठेवला होता की त्यांना कुठली दुसरी मुलगी पसंत असेल म्हणून मला नकार देत आहेत, पण तसं काहीच नाही. इथं तर साहेबांच्या डोक्यात अफेअरचं भूत सवार होतं आणि राहुल पण किती वेडा आहे, प्रत्येक गोष्ट आपल्या भावाला सांगत बसतो. पण या बाबतीत त्यानंतर काहीतरी थोडंफार तर त्याला सांगायला पाहिजे होतं. चला ठीक आहे, एक गोष्ट तर क्लिअर झाली की कुठल्या मुलीवर तरी प्रेम करत नाही तो. मला बायको न बांधण्याचं कारण तरी क्लिअर झालं. असा विचार ती थोडीशी हसली. परत स्वतःच्या मनालाच म्हणाली, आता तर मी त्याला अद्दल घडवते की असा चुकीचा विचार केला नाही. काय होते ते चांगलाच धडा शिकवते. अशी अद्दल घडवते ना, माझं नावच बदलून ठेवणार नाही. आता मी अजिंक्यने किती पण माफी मागू दे, मी त्याच्या जाळ्यात फसणार नाही. पण राहुलने अजिंक्यला सांगितलं तर मी त्याच्यावर प्रेम करते म्हणून मग तर माझा राग घालवण्यासाठी त्याला सोपं जाईल. नाही, मी त्याला धडा कसा शिकवू शकेल? दिल्लीला जाऊन लयच घमंड आला याला. आम्ही पण बारामतीकर आहे, मला पण घमंड दाखवायला येतो. हा विचार करत राहुलला शोधत ती त्याच्या बेडरूमपाशी आली. पण राहुल बेडरूममध्ये नव्हता. नंतर ती खाली हॉलमध्ये आली तर तिथं राहुल अजिंक्य आणि मम्मी पप्पासोबत बसलेला दिसला. सुप्रियाताईंनी जेव्हा शीतलला बघितलं तेव्हा त्यांनी तिला बोलवून स्वतःपाशी बसवलं. सुप्रियाताईंनी व्यवस्थित शीतलकडे बघितलं तेव्हा शीतलचे डोळे लाल होते. त्यामुळे काळजीने त्यांना विचारलं, शीतल, सर्व काही ठीकठाक आहे ना? तुझे डोळे असे लाल का झाले आहेत? नंतर त्या अजिंक्यकडे बघत म्हणाल्या, कोणी हिला काही म्हणलं तर नाही ना? सगळ्यांनी शीतलकडे बघितलं तर खरंच तिचे डोळे लाल झाले होते. अजिंक्यला खूप वाईट वाटत होतं. राहुलला तर सगळं माहीत होतं, पण तो गप्पच राहिला. शीतलने एकदा अजिंक्यकडे रागात बघितलं आणि नंतर सुप्रियाताईंना म्हणाली, नाही मम्मी, मला कुणीच काही म्हणाले नाही. मला माझ्या वडिलांची आठवण येत होती, बाकी काही नाही. नंतर अजिंक्यकडे बघत म्हणाले, असं पण मला काय बोलण्याची हिंमत कुणाच्यात आहे? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा कोणी मला बोलायचं जरुरी समजलं नाही, तर मग आता कुणाच्या बोलण्याने काय फरक पडणार आहे? सुप्रियाताईंनी ओळखून घेतलं की नक्कीच काही ना काही झालं आहे. सुप्रियाताई काहीतरी बोलणार होत्या तेवढ्यात राहुलने आपल्या मम्मीकडे इशारा करून तिला गप्प बसवलं. नंतर सुप्रियाताईंनी पण काहीतरी विचार करून गप्प बसून ठीक समजलं. त्यांची तर फक्त एवढीच इच्छा होती की अजिंक्य आणि शीतल या दोघात सर्व काही ठीकठाक व्हावं. आमदार प्रदीप पाटील म्हणाले, शीतल, तू काय म्हणत आहे ते तर मला काय समजलं नाही, पण एक गोष्ट ध्यानात ठेव, मला तुझ्या चेहऱ्यावर नेहमी हसू बघायचं आहे. जर तू कुणामुळे दुःखी झाली तर त्याची माझ्याशी गाठ आहे. त्यांनी रागात अजिंक्यकडे बघितल्याने आपल्या बेडरूममध्ये निघून गेले. शीतलने पण काहीतरी महत्त्वाचं काम आहे असं बोलून राहुलला बाजूला बोलून घेतलं आणि त्याला म्हणाली, हे बघ राहुल, तो तुझा भाऊ आहे हे बरोबर आहे, पण हे विसरू नको की मी तुझी बहीण पण आहे. तर तू त्याला कधी सांगू नको की मी त्याच्यावर प्रेम करते म्हणून, नाही तर मी तुला कधीच बोलणार नाही. अशा प्रकारे शीतलने राहुलला धमकी देत अजिंक्यकडे रागाने बघितलं. राहुलने सर्व माहीत असून पण माहीत नसल्याचे नाटक करत तिला म्हणाला, काय झालं आहे शीतल? काय इतके रागात मला धमकी देत आहे? काही झालं आहे का तुझ्यात आणि अजिंक्य दादाच्या मध्ये? शीतल म्हणाली, मला मूर्ख समजत आहे का? मला सर्व माहीत आहे. तुझ्या अजिंक्य दादाने सगळं काही तुला सांगितलं आहे. जाऊ दे ते, फक्त एवढी गोष्ट ध्यानात ठेव, मी सांगितलेलं नाही तर लक्षात ठेव माझ्याशी गाठ आहे. राहुलला धमकी देत ती किचनमध्ये निघून गेले आणि जाता जाता सुप्रियाताईने म्हणाली की मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत आहे, तुम्ही जाऊन बेडरूममध्ये आराम करा. राहुल बाहेरून जोरात ओरडला, जेवण जळून टाकू नकोस, आपल्या रागाने, आणि तो अजिंक्यच्या जवळ जाऊन बसला. सुप्रियाताई आपल्या बेडरूममध्ये आराम करण्यासाठी निघून गेल्या. राहुल अजिंक्यला म्हणाला, दादा, शीतल तर रागाने परमाणू बॉम्ब झाले, सगळ्यांना रागाच्या भरात जाळून टाकायला तयारच बसली. बघ आता यावेळेस तिला समजून सांगणे शक्यच नाही. अजिंक्य हसत राहुलला म्हणाला, बघ भावा, आता माझी साथ सोडू नको, काही पण करून तिचा राग घालवावाच लागेल. आता तू तिला भीत तर नाहीस ना?
असेही तिचा राग बघून मला भीती वाटत आहे आणि त्यातच घरातील मम्मी पप्पा पण माझ्याकडेच रागाने बघत होते. हां दादा, मी पण बघितलं ते. चल आपण प्रयत्न तरी करू, असं बनवून राहुल पण आपल्या बेडरूममध्ये गेला. अजिंक्य काही वेळ तिथेच हॉलमध्ये बसून राहिला. बोलावं तर लागेल, असं भिवून काम चालणार नाही असा विचार करून धाडस करून तो किचनकडे गेला. काही वेळ तो किचनच्या दरवाजात उभा राहून तिच्याकडे बघू लागला. शीतलला वाटलं की राहुल आला असेल. राहुल, जा इथून, मला त्रास देऊ नकोस, जेवण बनवू दे मला. तिने पाठीमागे वळून बघितलं. तिथं राहुल नसून अजिंक्य होता. ते रागाने म्हणाले, काय पाहिजे होतं का? अजिंक्य म्हणाला, हा ती पाणी. शीतल म्हणाली, पाणीची बॉटल तिथे आहे, थोडासा हात लांब आणि घ्या आणि पाणी पिऊन टाका. ती आपल्या मानाला झटका देत म्हणाली. अजिंक्य डेअरिंग करत म्हणाला, तूच दे ना ती पाण्याची बॉटल. शीतल म्हणाली, मला भरपूर काम आहे, तुम्ही स्वतःच्या हाताने घ्या. अजिंक्यने नाराज होऊन ती पाण्याची बॉटल घेतल्याने पाणी पिऊन आपल्या बेडरूममध्ये गेला. हे भगवान, खरंच परमाणू बॉम्बसारखी झाली ही मुलगी आज. पण काही नाही, मी पण काय कमी आहे का? शेवटी तिचा राग घालवणारा. नंतर तो आपल्या रूममध्ये चारी बाजूकडे पाहत म्हणाला, मीच तुला एके दिवशी या रूममध्ये येऊ नकोस असं म्हणालो होतो आणि आता लवकरच पूर्ण अधिकाराने तू माझ्या बेडरूममध्ये येशील. इकडं राहुल राधिकाला फोनवर सांगत होता की अजिंक्य दादाला काहीतरी वेगळंच वाटत होतं की शीतलला दुसरा कोणी मुलगा आवडतो म्हणून, आणि या लग्नासाठी शीतलचं मन नव्हतं असा अजिंक्य दादाचा गैरसमज होता. पण आज सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. राहुलने पण जाणून बुजून एक गोष्ट लपवली, ती म्हणजे अजिंक्य दादाला शीतलचा आणि माझा अफेअर आहे असं वाटत होतं. राधिका तिकडून आनंदात म्हणाली, किती छान गोष्ट झाली ना, आता शीतलच्या आयुष्यात सर्व काही ठीकठाक होईल. राहुल म्हणाला, राधिका इतकी पण खुश होऊ नकोस. इकडे शीतल पिसाळलेल्या वाघिणीसारखी पूर्ण घरात फिरत आहे आणि तिने मला पण धमकी दिली आहे की अजिंक्य दादाला सांगू नको की मी त्याच्यावर प्रेम करते म्हणून, नाहीतर ती आपल्याला पण कच्चं सोडणार नाही. राधिका हसत म्हणाली, किती मज्जा येईल आता तर या दोघांची भांडणं बघण्यात. राहुल म्हणाला, तुला मज्जा सुचते, इकडे माझी खराब हालत झाली आहे. मला तर वाटतं या दोघांच्या भांडणात माझीच नीट व्हायचे. इकडे शीतलने सर्व जेवण बनवलं आणि डायनिंग टेबलवर ठेवलं. जेवण करण्यासाठी घरातील सर्व एकत्रित आले तेव्हा अजिंक्य शीतलला लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, मम्मी किती छान जेवण बनवले आहे. घरात सगळीकडे खमंग वास सुटला आहे. सुप्रियाताई म्हणाल्या, हा का, मी नाही बनवले जेवण, शीतलने बनवले आहे. छान तर बनणारच की, पण घे आजच्या दिवस खाऊन, उद्यापासून माझ्याच हातचे जेवण खावं लागणार आहे तुला. अजिंक्य शीतलचा राग घालवण्यासाठी तिच्याकडे प्रेमाच्या नजरेने बघत म्हणाला, शीतल तू जेवण खूप छान बनवतेस, उद्या तू हॉस्टेलमध्ये जाऊ नकोस, तू इथेच राहा. राहुल जाऊन हॉस्टेलमधून तुझं सामान घेऊन येईल. राहुल तर आश्चर्यचकित होऊन अजिंक्यकडे बघत होता. सुप्रियाताई पण आश्चर्याने अजिंक्यकडे बघू लागल्या आणि म्हणाल्या, हा शीतल, आता तर तू हॉस्टेलवरून घरी राहण्यासाठी ये. शीतल अजिंक्यला चिडवत म्हणाली, नाही नाही, पण मी असेही आता लास्टची परीक्षा थोड्याच दिवसात आली आहे आणि नंतर मी प्लॅन केला आहे की परीक्षा संपल्यानंतर मी काही दिवस बारामतीला जाणार आहे. तेवढ्यात अजिंक्य मध्येच बोलला, नाही नाही, बारामतीला नाही जायचं. घरातील सर्वजण अजिंक्यकडे बघू लागले. हा आज काय वेड्यासारखा करतोय? अजिंक्यला जाणवले की सर्व लोक त्याच्याकडेच बघत आहेत. तेव्हा तो म्हणाला, मी तर याच्यामुळे म्हणतोय की ती तिथं बारामतीला एकटी कशी राहील. शीतल रागा त्याच्याकडे बघत म्हणाली, का नाही राहू शकत? माझं घर आहे तिथं, मी राहू शकते एकटी. असं पण मी एकटी कुठे जाणार आहे? तेव्हा राहुल पण येणार आहे माझ्यासोबत. ते राहुलकडे बघत म्हणाले, काय राहुल तयार आहे ना येण्यासाठी? आता राहुल द्विधामध्ये फसला होता. काय करावे ते समजत नव्हतं. इकडून अजिंक्य त्याला खुणवत होता की नकार दे म्हणून. शीतल राहुलला म्हणाली, राहुल तू अजून उत्तर नाही दिलं. राहुल म्हणाला, शीतल जेवण तर करू दे ना, आधी जेव्हा आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील तेव्हा बघू. शीतल म्हणाली, नाही मी तर जाणारच. अजिंक्यने गपचूप आपले जेवण केलं आणि उठून जाऊ लागला. तेवढ्या शीतल म्हणाली, अरे रे रे,
तुम्ही काय उठला, अजून गुलाबजामुन खायचे बाकी आहेत. आणि ती पटकन जाऊन किचनमधून गुलाबजामुनचा डब्बा घेऊन आली. सगळ्यांना गुलाबजामुन दिल्यानंतर शीतलने गुलाबजामुनचा डब्बा अजिंक्यकडे केला आणि म्हणाली, आजची स्पेशल डिश आहे, खावी तर लागणारच ना. शीतलच्या बोलण्यात याचा अर्थ वेगळाच काहीतरी होता. राहुलने ओळखून घेतलं की काहीतरी गडबड आहे. त्याने गुलाबजामुन चाखून बघितला तर तो खूप चवदार होता. अजिंक्य पण थोडासा गुलाबजामुन चाखून बघितला तर खूपच खारट होता. शीतलने त्याच्या गुलाबजामुनमध्ये साखरेऐवजी मीठ वापरलं होतं. शीतल त्याच्याकडे रागात बघत म्हणाली, काय झालं? खावा ना, आवडलं नाही का? घरातील बाकी लोक तिने बनवलेल्या गुलाबजामुनची तारीफ करत होते. आता बिचारा अजिंक्य काय करणार? त्यानंतर गपचीप तो खारट गुलाबजामुन त्याने खाल्ले आणि म्हणाला, खूपच चविष्ट आहेत, एकदम तुझ्यासारखंच. अजिंक्यचं हे बोलणं ऐकून शीतल रागात त्याच्याकडे बघू लागली आणि मनाशीच बोलली, बेटा अभी तो शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. शीतलचे हे बोलणं ऐकून राहुलने ओळखून घेतलं की नक्कीच अजिंक्य दादाच्या गुलाबजामुनमध्ये काहीतरी गडबड आहे. त्याने गपचूप थोडासा ठेवलेला गुलाबजामुन खाऊन बघितला तर त्याला सर्व काही ओळखून घेतला आणि तो काहीतरी बोलणारच. तेवढ्यात अजिंक्यने त्याला इशारा करून गपचीप बसवलं आणि राहुल पण हसत गप्प बसला. दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये राहुल, शीतल आणि राधिका खारट गुलाबजामुन या विषयावर बोलत खूप हसत होते. राधिका म्हणाली, शीतल तू पण ना एक वेगळ्या प्रकारचा नमुना आहेस बघ. मी तर हा फक्त कल्पनाच करते की अजिंक्य दादाचा चेहरा त्यावेळेस कसा असेल. मला तर हसूच आवरत नाही. बिचारा अजिंक्य दादा, सर्वांना तू दिले गोड जामुन आणि त्याला दिले खारट गुलाबजामुन. आणि ती जोरात हसू लागली. राहुल म्हणाला, मला तर पहिलाच डाऊट आलता की नक्कीच तू गुलाबजामुनमध्ये काहीतरी गडबड केली आहे म्हणून. कारण जेवण करताना पहिलं तर तू रागाने लालबुंद झालती आणि नंतर लगेचच गालातल्या गालात हसू कसं काय लागली याचाच मी विचार करत होतं. शीतल म्हणाली, आता तुम्ही तरी माझी चेष्टा करणार बंद करा. त्यांनी जे केलं त्याच्या बदल्यात हे काहीच नाही. आणि वरून मला म्हणत काय होते, गुलाबजामुन तुझ्यासारखे आहेत. मी काय खारट आहे का? शीतल आपलं तोंड वाकडं करत म्हणाली. तेवढ्यात अर्पिता, पप्पू आणि संजय पण तिथे आले. पप्पू म्हणाला, गुलाबजामुन कुठे आहेत? गुलाबजामुन मला पण द्या. राहुल म्हणाला, हावरट कुठला, कुठं आहेत गुलाबजामुन? इथं. पप्पू आपला उदास चेहरा करून म्हणाला, बघा असा करू नका. मी आत्ताच ऐकले तुम्ही गुलाबजामुनच्या बाबतीत काहीतरी बोलत होता. या गोष्टीवर सर्वजण हसू लागले. राधिका म्हणाली, पप्पू इथे गुलाबजामुन वगैरे काहीच नाही. आम्ही तर या गोष्टीवर हसत होतो की रात्री शीतलने जेवणात अजिंक्य दादाला खारट गुलाबजामुन दिले होते. अर्पिता म्हणाले, काय यार शीतल, तू पण काय करतेस? इतके पण डेंजर असतील वाटलं नव्हतं. राहुल हसत म्हणाला, बेचारा माझा अजिंक्य दादा कुणालाच काही सांगू पण शकत नव्हता. शीतल तोंड वाकडं करत म्हणाले, काही बेचारा नाही आहे, एक नंबरचा खडूस माणूस आहे तो, मूर्ख घमंडी कुठला. राहुल तिला मुद्दामच म्हणाला, बघ शीतल, बस कर आता तरी राग सोडून दे. अजिंक्य दादा किती वेळा तुला माफ कर म्हणून म्हणाले, तुझा राग घालवण्याचा प्रयत्न पण करत होते. शीतल म्हणाली, तर मला काय आहेर आहे का? माझ्या मनाचा प्रश्न आहे, मी नाही माफ करणार. पप्पू म्हणाला, अरे काय झाले नेमकं, कळू तर देचाल का आम्हाला? राधिका हसत म्हणाली, सांगते बाबा, थांबा जरा. ते झालं असतं की काल रात्री राहुलच्या घरी शीतलचा अजिंक्यदादासोबत काही गोष्टीवरून भांडण झालं. अजिंक्यदादा शीतलला माफी मागत होते पण शीतल काय त्यांना माफ करायला तयार नाही. शीतल म्हणाली, मग मी का माफ करू? चूक त्यांनी केली आहे तर सजा पण त्यांनाच भेटणार. राहुल म्हणाला, ठीक आहे शीतल, ठीक आहे, चल दे सोडून. आता आम्ही सर्व पण मानतो की अजिंक्यदादाने चुकी केली आहे, पण आता तो तुला माफ कर म्हणत आहे ना, आता तू पण तयार हो प्लीज. शीतल म्हणाली, नाही, कधीच नाही. शीतलचं नाव अजिंक्यसोबत जोडलं जात होतं. या गोष्टीमुळे संजय अजिंक्यवर जळू लागला होता. त्याला अजिंक्य आणि शीतलच्या नात्याबद्दल माहिती नव्हतं. राधिका त्याच्याकडे बघत होती. तिच्या मनात आलं की याला सर्व काही खरं सांगून टाकावं, पण तिच्या मनात काहीतरी आला आणि ती गप्प बसली. तेवढ्या तिथं पिंट्याचा ग्रुप पण आला. पिंट्या म्हणाला, काय मज्जा करत आहे, पार्टी करताय वाटतं, मला बोलवलं नाही. अरे राधिका, तू मला सांगितलं नाहीस की राहुलची गर्लफ्रेंड
तू आहेस का शीतल? का तुम्ही दोघी पण? अरे यार राहुल, तू कसं काय सांभाळतो या दोघींना? पण राहुल म्हणाला, हे बघ पिंट्या, आम्ही काय आता भांडण करण्याच्या मूडमध्ये नाही. चांगलं होईल की तुम्ही येथून निघून जावा. पप्पू म्हणाला, वाटते की त्या दिवशी शीतलचा मार कमी पडलाय वाटतंय. पिंट्या रागात आपल्या तोंडावरून हात फिरवत म्हणाला, मी काहीच विसरलो नाही. वेळ येऊ दे, पूर्ण व्याजासोबत बदला घेणार आहे. शीतल चिडून म्हणाली, तर चल तोंड काळं कर ना तिकडे, वेळ येईल तेव्हा बघू. राहुल, तू खूप नशिबान आहेस. तुझ्या दोन्ही पण गर्लफ्रेंड आयटम बॉम्ब सारख्या आहेत. पिंट्या शीतलकडे घाणेरड्या नजरेने बघत म्हणाला. आता शीतलला राग आवरत नव्हता. ती उठली आणि पिंट्याच्या केसाला धरून म्हणाली, तुला मी आयटम बॉम्ब दिसते का? मी राहुलची बहीण आहे, बहीण. जर तुला समजत नसेल तर त्याला मी काय करू शकत नाही. मी काय आता हातावर लिहून फिरू का? राहुल माझा भाऊ आहे म्हणून. असे बोलून तिने पिंट्याच्या केस सोडले आणि आपल्या क्लासकडे निघून गेले. नंतर सर्वजण पिंट्याकडे रागात पाहून आपल्या क्लासकडे निघून गेले. पुढच्या शनिवारी अभ्यासाचं नाटक करून शीतल घरी गेली नाही. अजिंक्य जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याला शीतल दिसले नाही. तो राहुलला त्याने विचारलं, माफ कर दादा, मी तिला घरी घेऊन येण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने फोन करून मम्मीला काहीतरी सांगितलं आणि मम्मी पण त्या गोष्टीवर तयार झाली. मला माफ कर. अजिंक्य नाराज झाला आणि राहुलला म्हणाला, नाही राहुल, तू माफी नको मागूस. असं पण शीतलच्या रागाला जाणं बरोबरच आहे. मी जे केले आहे त्याची भरपाई माफी मागण्याने भरून निघणार नाही. जरा जास्त वेळ लागेल तिला या सर्व गोष्टी विसरण्यासाठी. चल मी प्रयत्न करून बघतो, मला वाटतंय ती तयार होईल. राहुल म्हणाला, ठीक आहे दादा. असं बोलून तो आपल्या बेडरूममध्ये निघून गेला. आता अजिंक्यला शीतलवर राग येत होता. माफी तर मागितली होती ना, तरी पण माफ करायला तयार नाही. मूर्ख कुठली. नंतर स्वतःला समजावत म्हणाला, भरपूर घमंडी आहेस तू, पण मी काय कमी नाही. माझ्यामुळेच तू आज घरी आली नाही ना, तर बघ आता मी काय करतो. त्याने राहुलकडून शीतलचा नंबर घेतला आणि आपल्या बेडरूममध्ये येऊन तिला कॉल केला. तर आपण उद्याच्या भागात पाहू की अजिंक्य शीतलला फोन करून काय म्हणणार आहे आणि शीतल यावर काय रिॲक्ट होईल. आणि तुम्हाला ही कथा कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.